बिहारमधील जागतिक दर्जाचे बौद्ध धर्मीयांचे धार्मिक स्थळ असलेल्या बौद्धगया महाबोधी महाविहाराच्या मुक्ततेसाठी चंद्रपूरमध्ये भव्य शांतता मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे। समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा तसेच आंबेडकरी चळवळीतील विविध संघटनांच्या पुढाकाराने आणि जिल्ह्यातील सर्व बौद्ध विहार व मंडळांच्या सहकार्याने शुक्रवार 25 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत हा मोर्चा काढण्यात येणार आहे। ही माहिती आंदोलन समितीचे अध्यक्ष अ.व्ही. टेंभरे यांनी पत्रकार परिषदेत दिली। महाबोधी महाविहार बौद्ध धर्मीयांच्या ताब्यात नसल्याची खंत व्यक्त करत टेंभरे म्हणाले की हे स्थळ बौद्धांचा इतिहास आणि अस्मितेचे प्रतीक आहे। स्वातंत्र्यपूर्व काळात धर्मपाल यांनी आणि पुढे भंते सुरई ससाई यांनी या महाविहाराच्या मुक्ततेसाठी मोठे प्रयत्न केले होते। भारतीय भिक्खू संघानेही 12 फेब्रुवारीपासून नवा लढा सुरू केला असून जगभरातील बौद्ध देशांकडून या लढ्याला पाठिंबा मिळतो आहे। टेंभरे पुढे म्हणाले की बौद्धगया महाविहार हिंदू नियंत्रणातून मुक्त करावा, 1949चा बीटी कायदा रद्द करावा आणि हा जागतिक वारसा बौद्धांच्या स्वामित्वात द्यावा, ही या आंदोलनाची मुख्य मागणी आहे। चंद्रपूर जिल्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या कार्याने पवित्र असून येथे ही लढाई व्यापक जनसमर्थनासह उभी राहील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। या पत्रकार परिषदेला भंते अनिरुद्ध, प्रवीण बाळूभाऊ खोब्रागडे, किशोर तेलतुंबडे, अशोक फुलझेले, निर्मला नगराळे, गीता रामटेके, ॲडव्होकेट राजस खोब्रागडे, इंजिनियर चेतन उंदीरवाडे, डॉक्टर टी.डी. कोसे, वर्षा घडसे, अश्विनी आवळे, हर्षल खोब्रागडे, धर्मेश निकोसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते। बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्ती साठी आम्ही शांती मोर्चा 25 एप्रिल 2025 ला मोठ्या प्रमाणात चंद्रपूर शहरात बाबासाहेब पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढणार आहोत। त्या मोर्चामध्ये समता सैनिक दल, भारतीय बौद्ध महासभा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराचे सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटना, सर्व बौद्ध विहार व मंडळ यांची सर्व उपस्थित राहणार आहे आणि प्रत्येक व्यक्तीची उपस्थित राहणार आहे। ह्या मोर्चाला बरेच लोक म्हणजे तालुक्यातून, पूर्ण जिल्ह्यातून 15 तालुक्यातून लोक येणार आहेत। 15 तालुक्याला आमच्या भेटी झाल्या आहेत, शहरात प्रत्येक वार्डात भेटी झाल्या आहेत, गावागावात भेटी झाल्या आहेत। त्यामुळे बरेचसे लोक या मोर्चाला उपस्थित राहणार आहेत। ह्या मोर्चाला येताना सर्व जनतेला मला आवाहन करायचं आहे की मोर्चाला येताना सर्व जनतेने आपले छत्री घेऊन यावं, दुपट्टे घेऊन यावं आणि उन्हापासून बचाव करताना जे जे साहित्य आहे ते सर्व आणावं। आम्ही जनतेसाठी बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून तर जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत सर्व ठिकाणी पाण्याची व्यवस्था केली आहे। 8-10 ठिकाणी पाण्याची व्यवस्था केलेली आहे। त्यामुळे आम्ही म्हणजे कोणत्याही अशी त्रुटी पडू देणार नाही मोर्चाच्या आयोजक म्हणून आणि सर्वांना सर्वच वस्तू पाणीपासून मिळेल। ज्यांना कोणाला एखादी काही वाटत असेल तर त्यांच्यासाठी ORSची व्यवस्था करू, म्हणजे अशा प्रकारे आम्ही सर्व व्यवस्था करू जेणेकरून सर्व आंबेडकरी जनता मोर्चाला मोठ्या प्रमाणात उपस्थित होती आणि सर्व येत असताना आपापली व्यवस्था करूनच येतील। तरी मला जनतेला आवाहन करायचे की आपण मोठ्या संख्येने या मोर्चाला यावं। एवढंच बोलतो। धन्यवाद। जय हिंद, जय भारत।